आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या सर्वांचा आधारस्तंभ माननीय श्री रामदासजी आठवले साहेब. साहेबांचा जन्म 25 डिसेंबर 1959 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई काबाड कष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडी, कवटे, महांकाळ व सावळज, तासगाव, जिल्हा सांगली येथे झाले. पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी ते आले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहण्यास गेले. त्यांची खऱ्या अर्थात तिथे जडणघडण झाली. 1972 मध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली व ते पॅन्थरमध्ये सक्रिय झाले. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात ते लढले. वडाळ्यातील सिद्धार्थ विहारामध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृह गोरगरिबांचे जणू आधारस्थानच होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे व व्याख्याने ऐकण्यासाठी साहेब जात असत. हळूहळू लोकांची संपर्क वाढत होता. दलित पॅन्थरच्या चळवळीत ते सक्रिय झाल्यानंतर साहेबांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पालथा घातला. जेथे जेथे दलितांवर अन्याय व अत्याचार होत असे तेथे तेथे पॅन्थर धावून जात असे. अन्याय विरोधात पॅन्थरच्या माध्यमातून त्यांनी आपला आवाज बुलंद केला. त्यांच्या आंदोलनाची भल्या भल्याने धडकी घेतली. अनेक दलित बौद्ध बांधवांची दुःख त्यांना कळू लागली. सारा दलित बौद्ध समाज त्यांना ओळखू लागला. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी जोर धरू लागली. नामांतर चळवळीत सुद्धा आठवले साहेब सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी केला. संपूर्ण राज्यात वातावरण तापले. अनेक नेत्यांसह मोर्चा आणि आंदोलनात ते सहभागी झाले. शेवटी सरकार थक्क झालं आणि मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार झाला आणि त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे ठेवण्यात आले. काळ पुढे सरत गेला. साहेबांनी जीवनात खूप कष्ट खाल्ल्या, परंतु ऊन वारा पाऊस यांची कधीच पर्वा न करत साहेब समाजाचा गाडा घेऊन पुढे पुढे सरसवत होते. अशा या वळणावर अनेक दलित बौद्ध बांधव आणि लाखो कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ झाले. पुढे काही दिवसांनी साहेबांनी त्यांच्या अथांग प्रयत्नाने मोदी सरकारकडे इंदू मिलची 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली. साहेबांच्या या प्रस्तावामुळे अनेक कार्यकर्त्यांचा महापूर इंदू मिलकडे वाहू लागला. अशा असंख्य कार्यकर्त्यांचा साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन पाहून मोदी सरकार थक्क झाले. त्वरित निर्णय घेऊन त्यांनी ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक होणार असे घोषित केले. असे आमचे लाडके साहेब. अशा आमच्या झुंजार व डॅशिंग नेत्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर सर्व कार्यकर्ते व युवक आघाडी व महिला आघाडी आणि सिद्धार्थ कॉलनी युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. RPI चेंबूर तालुका सचिव किरण पैठणकर आणि RPI युवक आघाडी वार्ड क्रमांक 146 कार्य अध्यक्ष सिद्धार्थ निकम यांच्याकडून साहेबांना मानाचा जय भीम. साहेब शतायुष्य व्हाव हीच बुद्धचरणी प्रार्थना.